बिगुल वाजलेला आहे। येत्या 16 जानेवारी जो आहे कट 15 सॉरी रेडी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। येत्या 15 जानेवारी रोजी मतदान पार पडणार आणि 16 जानेवारी रोजी जे आहे ते निकाल जाहीर केला जाणार, मतमोजणी पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेकडून जे आहे ते करून दाखवलं हे अभिमानाने सांगूया। हा मेळावा देखील जे आहे ते वरळी NSCI डोम येथे पार पडत आहे आणि अगदी पाहायला गेलं तर याच मेळाव्यात आदित्य ठाकरे जे शिवसेनेचे नेते आणि आमदार आहेत आणि माजी मंत्री देखील आहेत ते देखील जे आहे ते संपूर्ण शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे। म्हणजे करून दाखवलं, म्हणजे जे संपूर्ण महानगरपालिकेत जी कामं केली किंवा या संपूर्ण शिवसेनेकडून कुठल्या कामांना कामं केली गेली प्रामुख्याने ह्या संपूर्ण गोष्टींची माहिती जी आहे ती PPTद्वारे किंवा सादरीकरण जे आहे ते आदित्य ठाकरे करणार आणि त्याचबरोबर विरोधकांची देखील पोलखोल या मेळाव्यात देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आपण पाहू शकतो। दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते शिवसैनिक दाखल झालेले आहेत। अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले आणि अगदी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील जे आहे ते या मेळाव्यात उपस्थित लावणार आहे। पण प्रामुख्याने पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे एक सादरीकरण करणार आहे, जी सादरीकरणातून संपूर्ण मुंबईत किंवा महानगरपालिकेकडून जी कामं करण्यात आली ह्या सर्व गोष्टींची माहिती आणि विरोधकांची पोलखोल हे शिवसैनिक आदित्य ठाकरे करणार आहेत आणि आपण थेट काही शिवसैनिक देखील आहेत थेट त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल, निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, आज मेळावा पार पडतोय, काय सांगाल? माझं नाव फ्रान्सिस डिसोजा, मी कॅथलिक समाजाचा आहे, बरेच वर्ष शिवसेनेमध्ये आहे। प्रामाणिक शिवसैनिकांची विजय होईल मुंबईमध्ये। ते लोक म्हणतात की आमची एवढे सीट येणार, पण मला वाटत नाही, लोकांना सगळं यांचं भकेत कळलेलं आहे आणि शिवसेना उद्धव साहेबांची ते उभाटा म्हणतात ना त्यांचेच उमेदवार निवडून येतील, मॅक्झिमम उमेदवार हे असं माझं मत आहे। ख्रिश्चन समाजातर्फे, तमिळ समाजातर्फे, मद्रासी समाजातर्फे, गुजराती समाजातर्फे सर्व शिवसैनिक एकटवले आहे आणि ते उद्धव साहेबांना मतदान करतील ही माझी आशा आहे। मी 66 सालापासून मी शिवसेनेची मीटिंग अटेंड केलेली आहे आणि मी पाहिलेलं आहे सच्चाई कुठे झुक नाही सकती। अगदी दोन्ही ठाकरे बंधू देखील आता एकत्र येणार आहेत काही दिवसातच। दोन्ही बंधू एकत्र एका मंचावरती आणि युतीची घोषणा होईल। फरक पडेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहणारे मुंबई महानगरपालिकेत? नक्कीच राहणार, शेवटपर्यंत राहणार आणि हे ठरलेलं आहे की जे काय उमेदवार असतील ते वाटून घेणार आळीपाळीने आणि दोन्ही समजदारीने कामं करतील। महापौर पण आपलाच होणार हे माझा भकेत आहे। अगदी तुम्ही म्हणताय महापौर हा आपलाच होणार, पण विरोधकांकडून असं सांगता येणार आहे की महापौर हा हिंदू होणारच आहे, मराठी होणार ना, असं देखील जे ते बोललं जातंय। मला एक सांगायचं, मराठी माणूस हा खरंच मराठी माणूस होणार। कितीही म्हटलं विरोधक बोलणारच। आज विरोधक एवढे पैसे घेऊन फुटतात, मला सांगा आतापर्यंत काही फुटले होते, जे फुटले ते फुटलेच, पण जे सच्चाईने आपल्या जवळ आहे ते आज या समोर फाईट करतात आणि लोकांना सगळं कळते। व पूर्वी लोक शिकलेले नव्हते, आता लोक शिकलेले आहेत, त्यांना कळते खरं काय आणि खोटं काय आणि ही खऱ्याची दुनिया आहे। जे खरं आहे तेच होणार, खोट्याचा जास्त विजय होत नसतो। आपण इतिहास बघितलेला आहे शिवाजी महाराजांचा, काय ठरलं आहे जे सच्चा आहे ते सच्चा, सत्तेचाच विजय आहे। नक्कीच आपण पाहू शकतो शिवसैनिकाकडून देखील प्रतिक्रिया दिली जाते की सत्याचाच विजय होणार आणि हा आमचा शिवसेनेचा आणि मनसेचा जो आहे तो हिंदू शिवसेनेकडून जो आहे तो महापौर बसला जाईल असं देखील जे आहे ते म्हटलं जात आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आजी देखील आहेत ज्या या मेळाव्यात उपस्थित झालेल्या। आजी, कुठून आलात सर्वात प्रथम तर तुम्ही? टिळकनगरवरून आलात। कसे आलात तुम्ही, प्रवास करून कसे आलात? आमचे गाडीनं? हा आमचे आहे ना, तिला सीट मिळाली आपली काय प्रिया त्यांनी आम्हाला सगळ्या घेऊन आली। काय वाटतं अगदी या संपूर्ण काय वाटतं आज मेळावा पार पडतोय, महानगरपालिका निवडणुका आहे ते होणार आहेत? खूप चांगलं आहे, खूप आवडलं आणि आमचे उदय ठाकरेच येणार जिंकून। हो तेच येणार, म्हणजे मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार? तोच येणार। पण भाजपकडून देखील म्हटलं जाते की आमचाच महापौर बसणार हिंदू, अशीच चिक्कार लोक बोलतात भाजप येणार कोण दुसरा कोण येणार, पण आम्ही ह्यांनाच मत देणार, कोण जाईल तर आम्ही ह्यांनाच वोटिंग देणार असं एवढं। नक्कीच आपण पाहू शकतो शिवसेनेचाच महापौर बसणार असं देखील म्हणणं आहे। तुमचं काय मत आहे? आमची शिवसेनाच आहे, शिवसेना म्हणजे आमचा मशाल।
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे, लवकरच युतीची घोषणा देखील केली जाणार आहे. काय वाटतं, फरक पडेल महानगरपालिकेत? पुष्कळ फरक पडेल, खूप खूप फरक पडेल. आताच घाबरलेत ते भाऊ, एकत्र नुसते आले तेच घाबरले, त्यांचे झाले घाबरगुंडी. घाबरले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचाच महापौर होणार असं देखील ज्या ते प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण वरळी येथील NSCI डोम जो आहे तो हा सगळा खचाखच भरलेला, शिवसैनिकांनी भरलेला. अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल झालेले आहेत आणि काही शिवसैनिकांची देखील आपण संवाद साधणार आहोत. थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. काय सांगाल, आज मेळावा पार पडतोय महानगरपालिकेचा अनुषंगाने, आज मेळावा पार पडतोय, काय सांगाल? विजयी मेळावा आम्ही आत्ताच हे करून ठेवतो, हा विजयी मेळावा आहे म्हणून. काय वाटतं, म्हणजे अगदी दोन्ही ठाकरे बंधूंची युती देखील लवकरच जाहीर होणार आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये फरक पडेल मतांना? हो, नक्की मतांचा फरक पडेल, कारण आता त्यांच्या पायाखालची तर वाळू सरकलेलीच आहे. दोन भाऊ एकत्र येणार, यांनी त्या अनुषंगाने ते घाबरलेले आहेत. त्यामुळे इलेक्शन पण एवढं फटाफट हे केलेलं आहे सगळं की त्यांनी वेळच ठेवलेला नाही आहे की जे काय होईल पटापट सगळं इलेक्शनची तारीख, म्हणजे जिथे 45 दिवस आचारसंहिता पाहिजे तिकडे त्या लोकांनी एका महिन्यात सगळं आटपणार हा कारभार सगळा त्यांचा. म्हणून त्यांनी आम्हाला वेळ मिळू नये याच्याकरता इलेक्शन लवकर लावलेलं आहे त्यांनी. अगदी तुम्ही म्हणताय अनेक जे दुबार मतदार असतील किंवा शिवसेनेकडून असेल किंवा मनसेकडून असेल, अनेक जे आहे ते मतदार यादीत घोळ किंवा दुबार मतदार संदर्भात देखील जे आहे ते बोलताना किंवा एक मोर्चा देखील काढला होता, यावरती आपलं काय मत? मोर्चाकडे म्हणजे ह्या लोकांना खोटी मतदान करायचं होतं, बोगस मतदान, म्हणून ह्या लोकांनी सगळं त्या विरोधकांनी दुबार मतदार स्वतःच नोंदवलेले होते. एकेका घरामध्ये ज्या 10x10च्या रूम आहेत त्याच्यामध्ये 40-40, 50-50 लोक यांची मतं दाखवले, वोटिंगची मतं हे केलेली आहेत, नोंदणी केलेली आहे. तसेच त्यांनी शौचालय सुद्धा सोडलेलं नाही, शौचालयामध्ये सुद्धा त्यांनी माणसं राहतात अशी नोंदणी केलेली आहे. म्हणजे हे एवढे नीच सरकार आहे. अगदी पण या विधानसभेला जे आहे ते निवडणुकीला पराभवाला तुम्हाला सामोरं जावं लागलं होतं. ह्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रामुख्याने कुठले कुठले पक्षाने काम केलं पाहिजे? एक तुम्ही शिवसैनिक आहात म्हणून सामान्य नागरिक देखील, आणि शिवसैनिक कुठल्या पक्षाने जास्ती करून काम केलं पाहिजे किंवा कशा गोष्टींवरती भर दिला पाहिजे, कशा प्रकारे काम केलं पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे? शिवसेना तर आमची काम करतच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमचा अगदी भरपूर, आणि त्याच्यासाठीच आम्ही आता हा जो मेळावा आहे तो तुम्हाला दिसेलच. आता आम्ही 25 वर्षामध्ये काय काम केलं होतं ते आता आणि करून दाखवलेलं आहे त्यांनी. कोरोना काळात पण उद्धव साहेबांना आज मुख्यमंत्री पदावरती 5व्या क्रमांकावर ते पुढच्या लाईनमध्येच ते होते. म्हणजे आज एवढं त्यांनी काम केलं आहे आणि कुठल्याही कामात ते कमी नाही आहेत. आज कुटुंब प्रमुख ही त्यांना पदवी मिळालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण आमचं हे आहे की आम्हाला खात्री आहे की आमचा पक्ष निवडून येणारच आणि महापौर हा आमचाच बसणार. नक्कीच आपण पाहू शकतो शिवसैनिकांचं म्हणणं की महापौर हा आमचाच बसणार असं देखील जो तो विश्वास शिवसैनिकाकडून दिला जातोय. त्याचबरोबर याच निवडणुकांमध्ये ज्या शिवसैनिकांनी अगदी कोविड काळात असेल अशा अनेक कामांना जे आहे ते सांगितलेलं आहे, त्याचं देखील आज सादरीकरण या मेळाव्यात पार पडणार असे देखील जे आहे ते शिवसैनिकांकडून म्हणणं आहे. काय सांगाल, आज मेळावा पार पडतोय, महानगरपालिकेचं निवडणुकांचं बिगुल देखील वाजलेलं आहे. महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत, मी स्वतः शाखाप्रमुख आहे अजित भोगले, आणि आम्ही कामाला लागलेलो आहोत. BJP आणि शिंदे गट यांच्या विरोधात आम्ही प्रचंड प्रमाणात विभागात आम्ही सभा घेऊन, बैठका घेऊन त्यांनी भ्रष्टाचार कसा काय केला ह्या महाराष्ट्रात, मुंबईत, ते आम्ही लोकांना सांगत आहोत. आमच्या पक्षाने सुनील प्रभू जे आमचे आमदार आहेत त्यांनी कशा प्रकारे चांगलं काम केलं आहे ते देखील आम्ही लोकांपर्यंत नेत आहोत आणि लोकांना समजावत आहोत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला का निवडून द्यावं याबद्दल आम्ही लोकांकडे जनजागरण करीत आहोत. अगदी पण शिवसैनिक म्हणजे भाजप विरोधकांकडून असं देखील सांगण्यात येतं की जर महापौर आहे तो बसणार नाही, हिंदू नाही बसणार, असं देखील जे ती टीका केली जाते. ते नाट्य करतायत. हिंदू नाही ते बोलतात हिंदू बसणार, पण मराठी का नाही बसणार? मराठी का हिंदू नाही का? मुंबईत मराठीच महापौर बसला पाहिजे आणि ही मुंबई मराठी माणसाची आहे, त्यामुळे महापौर मराठीच बसणार. त्यांचं फक्त नाटक आहे हिंदू बसणार. अरे हिंदू म्हणजे कोण? मराठी ना, मग मराठी तुम्ही का बोलत नाही? एवढी ते लोक खोटं बोलत आहेत, हे भाजप आणि हे सगळं शिंदे गटवाले.
अगदी विधानसभा निवडणुकीला जे आहे ते मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. तुम्ही एक शिवसैनिक आहात, तळागाळातले शिवसैनिक आहात, म्हणून पक्षाने कुठल्या जास्त गोष्टींवरती लक्ष दिलं किंवा काम निवडणुकांमध्ये काम केलं पाहिजे, काय तुमचं मत आहे ह्यावर? निवडणुकांमध्ये प्रचारच केला पाहिजे. आपल्या पक्षाने काय काम केलं आहे ह्यासाठी प्रचार केला पाहिजे. निवडणुका झाल्यावरती समजा आमच्या सत्ता आली मुंबई महानगरपालिकेत, तर मुंबईतल्या पाण्याचा प्रश्न जो आहे, धुळीचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे, हा प्रामुख्याने आपल्या पक्षाने सोडवला पाहिजे. नक्कीच अनेक प्रश्न जे आहेत ते शिवसैनिकांनी तुमचं काय मत आहे? मुंबईचा महापौर हा हिंदूत बसणार असं देखील जे आहे ते विरोधकांकडून म्हटलं जातं. 100% मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच बसणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि नक्कीच मनसे आणि शिवसेना युतीचाच बसणार. हे काळ्या दगडावरची रेखा आहे. काय वाटतं, म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर फरक पडेल निवडणुकांमध्ये? नक्कीच मराठी माणूस एकत्र येणार आहे आणि त्यामुळे मराठी माणसं पुन्हा एकदा हा ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे चांगल्या मतांनी शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन महापौर मुंबईतच येणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मोठा फरक पडणार आहे असे देखील म्हणणार आहे. निवडणुकांचं बिगुल वाजलंय. सर्वप्रथम तर कुठून आला तुम्ही? गोरेगाव विधानसभा. गोरेगाव विधानसभा. काय आज मेळावा पार पडतोय, अगदी महानगरपालिकेच्या अनुषंगाने देखील इथे पीपीटी आदित्य ठाकरे जे आहे ते दाखवणार आहे. जी शिवसेनेकडून कामं करण्यात आली महानगरपालिकेत ती दाखवली जाणार आहेत. शिवसेना नंबर 1 पार्टी इन मुंबई. एव्हरीवन कमिंग फॉर शिवसेना ओनली. उद्धव बाळासाहेब ठाकरे. अगदी पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार याची घोषणा देखील लवकरच होणार आहे. काय वाटतं, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने फरक पडेल? जे सक्षम मराठी होणार ते महाराष्ट्र बचावण्यासाठी उद्धव साहेब आणि शिवसेनाचं समर्थन करणार. बाकी अदर लोग तो फिर वैसा करेंगे ही जो है. नक्कीच आपण पाहू शकतो अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच बसणार असं देखील जे आहे तो विश्वास शिवसैनिकाकडून दिला जातोय. काय सांगाल, तुमचं काय मत? तेच नक्की आपण पाहायला गेलं तर या सर्वच मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल झालेले, आणखीन काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय सांगाल, महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज निवडणूक मेळावा पार पडतोय, जे करून दाखवलं असं देखील अभिमानाने सांगूया असं देखील सांगितलं. काय सांगाल? जे आम्ही केलं ते तर दाखवावं तर लागेलच ना कुठेतरी. आणि की बाकीचे पक्ष तर दाखवत आहेत ना, आम्हाला सुद्धा दाखवावंच लागेल. आणि या वेळेला सुद्धा ठाकरे सरकारच आपल्या महापालिकेवर तोच झेंडा फडकला पाहिजे, ही अशी आमची अपेक्षा आहे. अगदी पण भाजप म्हणजे विरोधकांकडून असं देखील सांगण्यात येत आहे की आम्ही हिंदू हा महापौर बसवणार आहोत असं देखील वारंवार सांगण्यात येतं. याकडे कसं पाहता? ठाकरे सरकार पण हिंदूच आहे, आम्ही पण हिंदूच आहोत सर्व. आम्ही कुठे म्हणतोय की आम्ही हिंदू नाही आहेत म्हणून. त्यांच्याकडून त्या कुठल्याही पक्षाचं असलं तरी पण ते हिंदूच आहोत आणि आम्ही हिंदूच आहोत. आमचे साहेब पण हिंदूच आहेत आणि हिंदुत्वासाठीच लढत आले आहेत आतापर्यंत. नक्कीच आम्ही हिंदुत्वासाठी लढत आलेलो आहोत असं देखील शिवसैनिकांचं काही महिलांचं म्हणण्यात आलेलं आहे. आणखी काही महिला देखील आहेत. मावशी, कुठून आलात तुम्ही? चुनाभट्टी साहेब. काय म्हणजे महानगरपालिकेत महापौर बस आमचाच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. पण विरोधक देखील असं म्हणतात की आमचाच. विरोधक काय असायलाच हवा ना, विरोधक पाहिजेच ना समोर. मग त्याच्याशिवाय कुठे होणार का इलेक्शन वगैरे? विरोधक पाहिजेच. तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आलात? नगरसेवक आलेत आम्ही. कुर्ला विधानसभा. तुम्ही कुठून आलात? पण तुम्ही कुर्ला विधानसभा चुनाभट्टी. हो, मी उपविभाग अधिकारी. काय वाटतं, म्हणजे अनेक यांच्याकडून सांगितलं जातं विरोधकांकडून की हिंदू हा महापौर बसवणार आहोत असं देखील सांगतात. हिंदू म्हणजे हिंदू नाही. आता आमचे जे मेन आमदार आहेत वरुण दादा, त्या दिवशी त्यांनी सांगितलं का महापौर हा मराठी माणूसच असणार. मग तो हिंदू असू दे किंवा कोण पण हिंदुत्वातलाच असणार. कारण आमचे बाळासाहेब आहेत ते हिंदू हृदय सम्राट आहेत, त्यांना हिंदू हृदय सम्राट बोललं जातं. मग ऑफकोर्स जो महापौर असणार तो हिंदूच असणार. अगदी पाहायला गेलं तर या शिवसैनिकांचं असं देखील म्हणणं आहे की हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे होते, हे हिंदूच होते आणि त्याचबरोबर मराठी महापौर आणि हिंदू महापौर असलं तरी वेगळं नसतं असं देखील जे आहे ते शिवसैनिकांचं म्हणणेलं आहे. अगदी या संपूर्ण वरळी येथील NSCI डोम येथे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो. संपूर्ण जो आहे तो खचाखच भरलेला आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते शिवसैनिक दाखल झालेले आहेत. माजी नगरसेवक असतील किंवा हे सर्वच आणि शिवसेना नेते असतील, हे प्रामुख्याने या संपूर्ण
या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी किशोरी ताई आहेत, ज्या माजी महापौर आहेत शिवसेनेच्या, यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. नक्की त्यांचं काय म्हणणं आहे. ताई, आज मेळावा पार पडत आहे अगदी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने, काय सांगाल? करून दाखवलं ते अभिमानाने सांगूया, ही टॅगलाईन आहे. हा पूर्वनियोजित मेळावा आहे. योगायोगाने 16 डिसेंबरला आला, योगायोगाने 16 जानेवारीला रिझल्ट आहे. हे करून दाखवलं, अभिमानाने सांगूया, हाच मोठा आमचा रिझल्ट आहे आणि आम्ही जिंकणारच. हे आदित्यासारखा कडवट अभ्यासून नेतृत्व आज महाराष्ट्राला लाभलंय. लोक त्याचं ते स्वागत करतायत. अगदी भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम असं देखील म्हणतात, BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस, असं देखील दुपारी वक्तव्य करतात आणि रात्री बॅनर देखील लावला जातो. नक्की काय वाटतं, कोणाकडून बॅनर लावला गेला असावा तो? बत्ता सगळं असल्यामुळे जो माज येतो ना, तो अमित ठाकरेमध्ये आहे. पण अमित साटम गेल्या काही दिवसांपासून जे आहे ते थेट टीका करताना पाहायला मिळतात, जहरी टीका करताना पाहायला मिळतात. आज देखील बॅनरवरून थेट ठाकरे बंधूंच्या किंवा एका परिवाराच्या अभावी पडू नका असं देखील म्हणतात. भाजपमध्ये अमित साटम सारखा शिवी घालणारा, कोणाचाही इज्जत न करणारा सापडत नव्हता नेता, तो त्यांना आता सापडलाय. ह्याला भुकायला ठेवलंय, तो भुकतोय. नक्कीच. तर या होत्या माजी महापौर यांनी देखील जे आहे ते अमित साटम यांच्याशी बोलताना सांगितलेलं आहे की या संपूर्ण भाजपने ज्यांना ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण मेळाव्यात करून दाखवलं हे अभिमाने सांगूया. या मेळाव्यात युवा नेते आदित्य ठाकरे देखील जे आहे ते संपूर्ण शिवसैनिकांना PPT किंवा जे जे शिवसैनिकडून काम केलं गेलं आणि त्याचबरोबर संपूर्ण या विरोधकांची देखील या मेळाव्यात पोलखोल करणार असल्याची माहिती देखील आता मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.